सगळे रिक्षावाले असतात. सर्व रिक्षावाले विषय नाहीये. मोटर व्हेकल ऍक्ट किंवा कॅटेगरी संघटना तो सगळ्या रिक्षावाल्यांचे. जर का आम्ही आधीच इन्फॉर्म करत असेल तर आमच्यावरती कारवाई होऊ शकते का? त्याच्यामध्ये फसवणूक नाहीये. तुम्ही जर इन्फॉर्म करत असाल आणि मीटर प्रमाणे भाडं घेत असाल तर तुमच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही. मीटर प्रमाणे भाडं घेणं हेच अपेक्षित आहे. हे काय होते याच्यामुळे एकदा वाटतं बोले की कोणत्याही नागरिकांना किंवा जे कस्टमर आहेत त्यांना अगोदर एक भाडं सांगायचं नंतर जास्तीचं भाडं घ्यायचं असा प्रकार करायचा. ते केलं तर ते चुकीचं आहे. नाही सर, आम्ही तर भाडं सांगतच नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही एवढं जरी बोलले की मीटर प्रमाणे जे भाडं आहे म्हणजे नोटीस आम्ही लावतोय, ज्या नोटीस आम्ही रिक्षा आणि कॅबमध्ये लावतोय की त्यामुळे फसवणूक होत नाही. पॅसेंजर जेव्हा गाडीमध्ये एंटर करतो तेव्हा तो इन्फॉर्म्ड असतो की तुला जर इन्फॉर्म असेल तर तो कंप्लेंट करायचा प्रश्नच नाही. तरी पण काही लोक कंप्लेंट करू शकतात. इन दॅट केस तुम्ही जर त्या केसमध्ये त्याच्या पाठीमागे लावलेली नोटीस असेल किंवा जे काही लोकांना समजण्यासाठी लावलेलं आहे तर काय अडचण नाही. तुम्ही त्यांना इंटिमेट करतायच ना दोन्ही बाबतीत. इंटिमेशन मॅन्डेटरी. फसवणूक तर आम्हाला कोणाची आपल्या सर्वांचं तुमचं आमचं एकच ध्येय आहे की पुणेकरांना जी काही सुविधा असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट ती व्यवस्थित होणार, जास्तीचं भाडं कुणी घेऊ नये आणि विनाकारण लोकांना त्रास होतो. राईट. बट सो मला तुम्हाला आणि ह्याच्यात आमचं तुम्हाला सहकार्य राहील. फक्त तुम्ही कुणीही जास्तीचं भाडं घेणार नाही. मीटरपेक्षा एक रुपये पण आम्हाला जास्त भाडं कोणाकडनं घ्यायचं नाही. आम्हाला दिलेला हक्क आहे तो मोटर व्हेकल ऍक्ट एवढंच भाडं. रिक्वेस्ट करतो मला देता का? मी तुम्हाला त्याला सांगलंय. रिक्वेस्ट अशी की फक्त एकदा शॉर्ट मध्ये क्लॅरिफाय होऊन दे की मी रॉंग तर बोलत नाही ना, की सरांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशनवरनं जरी रिक्षा किंवा कॅब बुक करत असताल आणि पॅसेंजर तुमच्या गाडीमध्ये बसत असेल तर तुम्ही आधी पॅसेंजरला इंटिमेट करणं गरजेचं आहे की जे काय भाडं आम्ही घेतोय ते मीटर प्रमाणेच घेणार आहे. मीटरपेक्षा 1 रुपये म्हणजे त्या रिक्षामध्ये मीटर आहेत आणि कॅबमध्ये जो दर मागच्या वेळेस आपल्या पुणे आरटीएने दिनांक 30/1/2024 रोजी जाहीर केला तो दर घेणारे हे पॅसेंजरला इंटिमेट केलं तर तुमच्यावरती कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. हे चुकीचं आहे का बरोबर एकदा करतो सांगा. असं तुला मला चुकीचं सांगा. जर आपण मीटर प्रमाणे भाडं घेतलं आणि जो काय कस्टमरला दिसत असेल ते काहीही दिसत असेल तरी जर तो गाडीत बसताना आपण सांगितलं की जे काही मीटर प्रमाणे भाडं होईल ते आपल्याला उतरताना द्यावं लागेल तर आपला काही दोष नाही. आपण नियमाप्रमाणे सांगितलं आपल्यावरती कोणतीही कार्यवाही या केसमध्ये केली जाणार. धन्यवाद. आपण आरटीआयच्या मीटर प्रमाणे दर आमच्या आरटीआय शिवाय कोणावरती विश्वास नाहीये. धन्यवाद. आणि दुसरी पण विनंती आहे की तुम्ही म्हणतात की मी लेखी उत्तर देईल की कुठला नाही हे झालं नाही. कंपन्यांना परमिशन आहे त्याचं लेखी उत्तर आता तुम्ही परिसरांना हे मेन होतं म्हणून मी इमर्जन्सी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जो इमर्जन्सीला येईल तो लेखी उत्तर देण्याची विनंती. धन्यवाद. तुमचा आणि आमचा दोघांचं बरोबर काय आहे की अशा फ्लोमध्ये होतील नाही. यात आम्हाला शंका नाही. हेतू चांगला आहे. फक्त मिसअंडरस्टँडिंग नसावं आमचा प्रयत्न असतो की कुठलाही आपल्याला पूर्ण सहकार्य देईल. कारण की आमच्या लोकांचं हातावर पोट आहे. एक दंड म्हणजे त्यांचं सगळं मंथली शेड्यूल बिघडतं. ठीक आहे सर, धन्यवाद. सरांनी वेळ दिल्याबद्दल सरांचे आभार. आणि मीटर जे आरटीए दिले फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने नोटीस लावून इंटिमेट करणं पॅसेंजरला गरजेचं आहे. त्यामुळे पॅसेंजरला आपल्याला फसवलंय असं वाटलं, एखाद्याला वाटलं की नाही बसायचं मला मीटर प्रमाणे तर तो निघून जाऊ शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.